नमस्कार मित्रमैत्रिणींनो, मी नाझनीन. तुम्हा सर्वांचं मनपूर्वक स्वागत. आज आपण आपल्या कार्यक्रमात ज्या दोन रेसिपी बघणार आहोत त्या दोन्ही रेसिपी खूप आगळ्या वेगळ्या आहेत. दुसरी रेसिपीबद्दल मी तुम्हाला आधी सांगते. दुसरी जी रेसिपी आहे ती एक ओरिएंटल टाईपची रेसिपी आहे आणि सेसमे चिकन विथ हनी सॉस अशा या रेसिपीचं नाव आहे. म्हणजे हे तिळासोबत आपण ही रेसिपी करणार आहोत आणि हनी सॉसमध्ये करणार आहोत, म्हणजे मधामध्ये. तर ह्या रेसिपीबद्दल आपण जाणून घेऊया आणि मी तुम्हाला पहिल्या रेसिपीचं आता सांगते. पहिली जी रेसिपी आपण बघणार आहोत ते चॉकलेट ब्राउनी आहे. चॉकलेट ब्राउनी विथ ड्रायफ्रूट्स, म्हणजे याच्यामध्ये ड्रायफ्रूट्ससुद्धा असणार, चॉकलेट्स असणार आहे भरपूर आणि सगळे तुम्ही साहित्य इथे बघताय की तयारी आपली झालेलीच आहे. आपण आपल्या शेफला आपल्या कार्यक्रमात आमंत्रित करूया. आपल्यासोबत आपले शेफ आहेत शोएब मनियार, त्यांचं आपण स्वागत करूया. नमस्कार. नमस्कार शोएब. शोएब, आपण दोन रेसिपीज आपल्या कार्यक्रमात बघणार आहोत. तुमच्या येण्याच्या आधीच मी प्रेक्षकांना नावं सांगून टाकलेली आहेत आणि पहिली रेसिपी जी आहे ती चॉकलेट ब्राउनी आहे. तर चॉकलेट ब्राउनीसाठी जे साहित्य लागणार आहे ते खूप छोटंसं आहे इथे. तर ते आपण सर्वप्रथम आपल्या प्रेक्षकांना सांगूया का काय काय वापरणार आहोत. आम्हाला पाहिजे चॉकलेट, ओके, मक्खन, बटर, व्हॅनिला एसेन्स, ओके, अंड, पावडर्ड शुगर, कोको पावडर, मैदा, बेकिंग पावडर, ड्राय फ्रूट्स, बदाम आणि काजू. प्रेक्षक साहित्य बघितलं आता काय काय लागणार आहे. मोस्टली सगळं साहित्य खूप इझी आहे, सिंपल आहे आणि तुम्हाला पटकन भेटण्यासारखं. पिठी साखर आपण घ्यायची, साखर आपण बारीक मिक्सीमध्ये सुद्धा करू शकतो आणि बाकी सगळंच साहित्य, मैदा तर असतोच आपल्या घरात आणि बाकी सगळं साहित्य ऑलमोस्ट असतं घरात. तर आता आपण वळणार आहोत कृतीकडे. आता रेसिपी मेन कशी करायची ते बघून घेऊयात. सर्वप्रथम काय करायचं, ट्रेडिशनल वे, अगर ट्रेडिशनली आपण बघू शकता तर हे डबल बॉयलर मध्ये मेल्ट करून घ्यायचं डार्क चॉकलेट आणि बटर. पण आपण शॉर्टकट मेथड घेऊया, म्हणजे जर हे तुम्हाला झटपट होणारी पण आहे आणि डबल बॉयलर हे घरात तुम्हाला जर कोणाचे अवन नसेल किंवा काही सुविधा नसतील आणि तुम्हाला ही रेसिपी बनवायची असेल तर सोप्या पद्धतीने तुम्ही कशा प्रकारे हे घरीच्या घरी बनवू शकता हे आम्ही तुम्हाला दाखवतो. आपण एक पॅन घेतलेला आहे, ते हीट करायचं आहे, गरम करायचं आहे. डार्क चॉकलेट, ओके, आणि 100 ग्राम त्याच्यावरती आपण डार्क चॉकलेट घेतलंय. 60 to 70 ग्रॅम्स बटर. अच्छा, 60 ते 70 ग्राम त्याच्यामध्ये बटर घेतलेले. तो मेल्ट होऊ शकतो तरी तर आपल्याला मिक्स करूया. ओके, आणि मिक्स केल्याने जरा व्यवस्थित मेल्ट होईल, लवकर मेल्ट होईल नाही. हो, फक्त 2 मिनिटांनंतर थंड करून घ्या. ओके, आता हे 2 मिनिटं आपण थंड होऊन द्यायचं आहे. आता आपण काय करणार, मैदा 125 ग्राम्स, 125 ग्राम मैदा आहे. मेजरमेंट्स जो प्रॉपर होना चाहिए आपका. अच्छा अच्छा, हमने 125 ग्राम्स ही मैदा लिया. 125 ग्राम मैदा घेतलेला आहे, 100 ग्राम डार्क चॉकलेट घेतलेलं होतं आपण आणि 60 ग्राम बटर घेतलेलं होतं. म्हणजे हे प्रमाण तुम्ही व्यवस्थित लक्षात ठेवायचंय की आपण जे प्रमाण आहे ते खूप महत्त्वाचं आहे. नंतर आपण ऍड केलेले बेकिंग पावडर. बेकिंग पावडर किती ऍड करायचं? 1 टीस्पून. एक छोटा चमचा तुम्ही त्याच्यामध्ये बेकिंग पावडर घालू शकता. कोको पावडर एज पर युअर टेस्ट, बिकॉज कोणाला जास्त डार्क आवडतो, कोणाला आपण 1 चम्मच ऑलमोस्ट नाही का पूर्ण सीव करून घ्या. व्यवस्थित तुम्हाला ते चाळणमध्ये हे करून घ्यायचंय. तोपर्यंत आपलं ते चॉकलेटचे जे मिक्सर आहे ते पण थंड होणार नाही का. म्हणजे नेमके जर याच्यात काही अशा गाठी असतील तर त्या त्याच्यामध्ये राहणार नाही, आपण जर हे व्यवस्थित चाळणमध्ये बारीक करून घेतलं तर. आपण दोन्ही मिक्स झालेले आणि बेकिंग पावडर पण मिक्स झालेले. आता आपण 2 अंडे घेतलेले. ओके, त्याच्यासाठी आपल्याला 2 अंडे 125 ग्राम्स मैद्यासाठी 2 अंडे घेतलेले. आणि त्याला तुम्हाला बीट करायला पाहिजे. ओके, फ्लफी टिल फ्लफीनेस. आणि तुम्हाला असा बाउल पाहिजे ज्याच्यामध्ये तुम्ही व्यवस्थित फेटू शकता. बघू शकता की फ्लफीनेस येतो. आता आपण ऍड करून घ्या साखर, पावडर शुगर,
ओके, ही पिठी साखर जी आपण करून घेतलेली आहे, पिठी साखर आपण घालणार आहोत. किती पाहिजे साधारणपणे? 200 ग्राम, 200 ग्राम. 225 ग्राम्स. ओके, म्हणजे जर 125 तुमचा मैदा आहे तर 225 ग्राम तुम्हाला पिठी साखर पाहिजे, म्हणजे बरोबर अर्धी पाहिजे. डबल. स्लोली आपण परत हे मिक्स करायला. ओके, पिठी साखर अंड्यामध्ये अजून व्यवस्थितपणे आपल्याला क्रीमी टेक्स्चर पण ओके यायला पाहिजे त्याला. ओके. त्यानंतर आपण कट अँड फोल्ड मेथड करून जो मैदा कोको पावडरचे मिक्सर आहे त्यामध्ये फोल्ड करून ग्रीस ट्रे मध्ये ठेवणार. आता आपण काय करणार, तो चॉकलेट आहे ना, चॉकलेटचं मिक्सर तो बटरला तो मध्ये ऍड करणार. तुम्ही आपण जे चॉकलेट आणि बटर जे मेल्ट करून घेतलं होतं, वितळून घेतलं होतं, ते आपण मिक्सचर आता याच्यामध्ये ऍड केलंय. आता आपण विस्क करून घ्या. तुम्ही बघू शकता की बॅटर खूप पतला नाही आहे. हो, खूप जास्त पातळ पण नाही आणि खूप घट्ट पण नाही, व्यवस्थित प्रमाण आहे त्याचं. त्याची कन्सिस्टन्सी अशा पद्धतीने असायला पाहिजे. ओके, म्हणजे जेव्हा तुम्ही हे पूर्ण मिश्रण तयार कराल तेव्हा तुम्ही हे अशा पद्धतीने त्याला चेक करू शकता की जेव्हा एवढं प्रमाण राहील तेव्हा ते तुमचं मिक्सचर एकदम प्रॉपर झालेलं आहे. आणि साखर आणि याचं प्रमाण पण मी तुम्हाला सांगितलेलं आहे व्यवस्थित, तेवढं प्रमाण मात्र तुम्हाला लक्षात ठेवायचं आहे. आता काय करूया आपण जो मैदा आहे आपल्याकडे, मैदा आणि याच्यामध्ये आपण कोको पावडर आणि बेकिंग पावडर टाकली होती, हे आपण पुन्हा त्याच्यात ऍड करायचं. त्यामध्ये ऍड करायला पाहिजे. तसं बघायला गेलं की खूप सोपी रेसिपी आहे, नाही असं घाबरण्यासारखं किंवा असं काहीच नाही, त्याच्यामध्ये पटकन होऊ पण शकते घरात. आणि ड्रायफ्रुट्स जो बदाम आणि काजू आपण घेतले होते, रफली चॉप करून घेतले. हो, तुम्ही अख्खे पण टाकू शकता. हो. आता आपण मैदा व्यवस्थित त्याच्यामध्ये करून घ्या. परत कट अँड फोल्ड, याला कट अँड फोल्ड मेथड बोलतात. कट अँड फोल्ड म्हणजे ओके, म्हणजे तुम्ही असं मधून एकदा कापल्यासारखं करायचे आणि परत त्यांना व्यवस्थित फोल्ड केल्यासारखं मिक्स करायचं. आता आपण काय करणार, अच्छा, याला बटर लावून घ्यायचे आपल्याला, म्हणजे ज्या भांड्यामध्ये आपल्या मिक्सचर रेडी झाला. आता आपण मिक्सचरला बटर ग्रीस करून घ्या ट्रेला. ओके, म्हणजे आपल्याला ज्या भांड्यामध्ये तुम्ही ब्राउनी बनवणार असाल त्या भांड्याला व्यवस्थित आतमधून बटर लावून घ्या आणि मग त्याच्यामध्ये चिटकणार नाही, म्हणजे तुम्ही जे त्याच्यामध्ये मिश्रण घालाल ते जेणेकरून त्या भांड्याला चिटकणार नाही. आता आपण ग्रीस केलेले ग्रीस ट्रेला, बेकिंग ट्रेला. आता आपल्याला पाहिजे बटर पेपर, तो खाली ठेवणार. अच्छा, याच्यामध्ये आपण बटर पेपर ठेवायचा, इझिली रिमुवेबल होणार. ओके, बटर पेपर सुद्धा तुम्हाला कोणत्याही दुकानात मार्केटमध्ये आरामात मिळून जातो. बटर पेपर घेऊन तुम्ही आधी आपण त्या भांड्याला बटर लावायचे आणि मग तो बटर पेपर तुम्ही त्याच्यावरती अंथरायचा आहे. आता आपण तो आपले बॅटर जो आहे चॉकलेट ड्रायफ्रूट ब्राउनीचे तो त्याच्यामध्ये टाकणार. तुम्ही बघू शकता कन्सिस्टन्सी जो बॅटरची आहे ती खूप पातळी आणि खूप घट्ट पण नाही आहे. तो नॉर्मल कन्सिस्टन्सी आहे, अशी कन्सिस्टन्सी पाहिजे. तो मेजरमेंट तो इक्वली इम्पॉर्टंट आहे. हां, जर तुम्ही ते प्रमाण व्यवस्थित घेतलं तरच तुम्हाला त्याचं जे फायनल प्रोडक्ट मिळेल किंवा जे खाण्यासाठी जे तयार वॉलनट आपल्याला हे ब्राउनी मिळणार आहे ती व्यवस्थित मिळणार आहे. त्याच्यामध्ये ते स्पॉन्जीनेस किंवा ते फ्लफीनेस जो असणार आहे तो बरोबर राहणार आहे. आपण प्रीहीटेड ओव्हनमध्ये टाकून घ्या. ओके, आता हे प्रीहीटेड ओव्हनमध्ये ठेवायचं आहे आपल्याला. आणि त्याच्या टेम्परेचर तिथे लाईक 180 डिग्री 25 to 30 मिनिट्स. ओके, 25 ते 30 मिनिटं 180 डिग्रीवरती तुम्हाला हे
होऊन द्यायचं आहे व्यवस्थित 30 मिनिटं, 25 ते 30 मिनिटं हे आतमध्ये झालं की मग तुम्हाला मस्त एकदम ब्राउनी तयार मिळणार आहे. मला वाटतं आता अर्धा तास झालेला आहे नाही का शोएब? हो. तर तयार असेल का? कारण छान असा एक सुगंध येत आहे मस्त चॉकलेटचा. मस्त झालेलं नाही, खूप छान असं त्याचं एकदम चॉकलेट स्मेल येतोय. आता हे पूर्ण झालेलं आहे नाही, आता आपण काय करूया बरं? आता आपण डीमोल्ड करून घ्या. ओके. डीमोल्ड साठी हे थंड पण झालेलं. आता आपण काय करूया यामध्ये वाव. आणि याला पीसेस मध्ये कट करायचं का? हो, स्क्वेअर मध्ये कट करायला पाहिजे. स्क्वायर में आप लोग अभी स्क्वायर में काटेंगे इसको थोड़ा. अच्छा. रेडी झालेले. आणि फायनल जो आहे आईस्क्रीम, त्याच्यावरती छान आपण व्हॅनिला आईस्क्रीमने आता आपला चॉकलेट ब्राउनी विथ ड्रायफ्रुट्स रेडी झालेले आहे. येस, आपली मस्त चॉकलेट ब्राउनी विथ ड्रायफ्रुट्स छान तयार झालेली आहे. याच्यामध्ये तुम्हाला वाटल्यास तुम्ही अजून याच्यावरती चॉकलेट सॉस सुद्धा ऍड करू शकता. जर तुम्हाला अजून चॉकलेट्स खूप आवडत असतील आणि चॉकलेट फ्लेवर जास्त पाहिजे असेल तर तुम्ही याच्यात अजून चॉकलेट सॉस ऍड करा आणि मस्त खा. घरच्यांना खायला द्या, सगळ्यांना नक्कीच आवडणार. आता आपण आपल्या दुसऱ्या रेसिपीकडे वळणार आहोत. आपली दुसरी रेसिपी आहे सेसमे चिकन विथ हनी सॉस. काय साहित्य वापरणार? साहित्यामध्ये आपल्याला पाहिजे चिकन क्यूब्स. आम्ही चिकन क्यूब बोनलेस चिकन, रेड चिली सॉस, आपल्याला पाहिजे सोया सॉस, अंडी, मैदा, मीठ, तेल, आलं आपण बारीक चॉप करून घेतलेले, तळण्यासाठी तेल आणि कॉर्नफ्लॉवर. ओके. आणि हनी. ओके, बरं. मग आता आपण कसं बनवायचं हे आपल्या प्रेक्षकांना दाखवूया का? हो. तुम्ही साहित्याची नोंद व्यवस्थित करून घ्या कारण खूप मस्त छान यमी अशी रेसिपी होणार आहे. आता आपण काय काय करून घ्या. सेसमी सीड जो आहे तिला थोडंसं भुनणार. ओके. हां, म्हणजे आपण जे तीळ घेतलेले आहेत ते थोडेसे आपण तव्यावरती भाजून घ्यायचे, परतवून घ्यायचे तीळ थोडेसे. ते करण्याच्या मागचं कारण काय बरं? तीळ असे तो क्रिस्पी होणार. ओके, म्हणजे थोडेसे त्याला आपण टॉपिंग्स गार्निशिंग वापरणार. ओके, त्याला ते चिकन होणार आहे तेव्हा त्याचं गार्निशिंग यायला होणार आहे आणि भाजून घेतले की ते थोडं कुरकुरे किंवा असे थोडेसे क्रिस्पी तुम्हाला लागतील. आता काढून घेऊ आपण, माझ्या मते झालेले आहेत नाही का? तीळ भुनलेले आहे, त्याला प्लेटला थंडे करायचे टाकलेले. ओके, गार्निशसाठी आपण यूज करणार. ओके. आता हे तीळ आपले जे भाजून झालेले आहेत ते आपण थोडेसे थंड होऊन देणार आहोत, नंतर आपल्याला ते गार्निशिंगसाठी लागणार आहे. हो. आपण पुन्हा पॅनमध्ये तेल घालणार आहोत. आता तेल घालणार फ्राईंगसाठी. तेलाचं प्रमाण किती असावं? म्हणजे आपण काय फ्राय करणार आहोत पण याच्यामध्ये? आता चिकन आधी फ्राय करून घ्यायचंय की आपल्याला ते मॅरिनेट वगैरे करायचं एकत्र? खूप सिंपल रेसिपी आहे. हां, बोनलेस चिकन घेतलेले. हो. ओके. याबद्दल टोमॅटो स्वीट रेड चिली सॉस आपण घेतलेले. ओके, स्वीट रेड चिली सॉस तुम्ही असं पण घेऊ शकता, टोमॅटो सॉस आणि रेड चिली सॉस. ओके, म्हणजे तुम्हाला जर स्वीट रेड चिली सॉस नाही मिळाला तर तुम्हाला ऑप्शन नक्कीच उपलब्ध आहे की तुम्ही एक रेड चिली सॉस घ्या आणि टोमॅटो सॉस घ्या आणि हे दोन्ही ह्याच्यामध्ये ऍड करा, म्हणजे तुम्हाला सेम चव 30 मिळणार. हो. बरं, हे आता आपण 2 चमचे टाकलेले आहेत, त्याच्यामध्ये 2 चमचे ऍड केले. आता आपण मैदा ऍड करतोय. मैदा बाइंडिंग एजंट. हो, 2 चमचे. ओके.
आता आपण अंडा घेणार, हाफ अंडा. आपल्याला याच्यामध्ये अर्धाच अंडा घालायचा, पण तुमची जर क्वांटिटी जास्त असेल, तुम्ही घरी करणार असाल तर तुम्ही एक अख्खा अंडा सुद्धा वापरू शकता, नाही का? आणि ओके, म्हणजे फेटून घ्यायचे आणि मग त्याच्यातलं अर्धा हे काढून घ्यायचं. अंडा एक बाइंडिंग एजंट आहे. हो, त्याबद्दल लाईक आपल्या चिकनला तो प्रॉपर बाइंडिंग होणार. म्हणून आपण ते अंडा घेतलेले. हाताबद्दल लाईक तुम्ही चिकनला मिक्स करून घ्या. ओके, मग हे आलं जे आहे ते हनी आणि तो डिपिंग सोया सॉस, ते तो dipping डिपिंग sauce. सॉससाठी. म्हणजे मग ओके, हे सगळं झाल्यानंतर आपल्याला त्याचा वापर करायचा आहे. बरं. आता आपण लाईक क्रिस्पी चिकन कसं आहे फ्राईंग करून घेणार. नंतर आपल्याला डिपिंग सॉस पाहिजे. ओके, तो हनी, सोया सॉस आणि जिंजर आपण बरं. आपल्याला प्रॉपर मिक्स झालेले तुम्ही बघू शकता. हो हे कोटिंग झालेले. हो, तर एकच करके मग बेकिंग सोडा पण आपण याच्यामध्ये नाही टाकायचं. बेकिंग सोडा नाही, तो आपण बेकिंग नाही करतो ना. तो प्रॉपरली तो शिजणार आणि मीडियम हीट पाहिजे तुम्हाला. हो, मीडियम हीटमध्ये तुम्ही व्यवस्थित फ्राय करून घेतले की चिकन शिजायला तसे जास्त काही वेळ लागत 7 मिनिट. त्याच्यामुळे हो, त्याच्यामुळे जर तुम्ही हे फ्राय जरी केलं तरी पटकन तुमचं चिकन जे आहे ते शिजून जातं. हो. हो, आणि त्याबद्दल मेक शुअर की चिकन अलग अलग हां बरोबर, म्हणजे ते एकमेकांना चिटकायला नको. आपण जेव्हा फ्राय करतो तेव्हा व्यवस्थित सुटसुटी जसं जेवढी जागा असेल त्याप्रमाणे तुम्ही चिकन फ्राय करून घ्या. हो. असा क्रिस्पी होणार. हो, तर लगेच त्याचा तुम्ही बघू शकता की त्याचा थोडा रंग बदललेला आहे, गोल्डन ब्राऊन असंच रंग झालेला आहे. अच्छा, म्हणजे आपण जोपर्यंत हे चिकन फ्राय होते व्यवस्थित तोपर्यंत आपण दुसरीकडे सॉस बनवून घेणार आहोत. बरं, त्यासाठी काय करायचं आपण? आपल्याला तेल पाहिजे. ओके, तर जसं आपण तेलासाठी कसं प्रमाण ठेवणार आहोत? त्याला खूपच कमी तेल पाहिजे, 1 टेबलस्पून या टीस्पून. ओके, ते डिपिंग सॉस आहे ना, तो लाईक चिकनवर आपण थोडंसं लागायला पाहिजे फक्त. तुम्ही तेल नका पण टाकू, तो पण चालेल. ओके, आपल्याला पाहिजे आलं. म्हणजे हे एकदम बारीक चिरलेलं. हो, एकदम बारीक चिरून घेतलेलं आलं आहे. तुम्ही बघितले असेल की चायनीज डिशला हो नेहमीच आलं त्यांची स्पेशालिटी आहे, त्याच्यामध्ये आलं भरपूर असतं. आणि म्हणजे एवढं पूर्ण आलं आपण घालायचं. हो, हनी आणि मध आणि आलं तो वेगळे टेस्ट आहे. ओके, आणि ते हेल्थला पण खूपच चांगले आहे. हो, त्याला थोडंसं आधी फक्त आपण आलाचे जे तुकडे केलेले आहेत बारीक तेच फक्त परतून घ्यायचे का तेलामध्ये? ओके, तो कसा टेस्ट नाही आहे, मला म्हणजे पाहिजे. तुम्ही फक्त आलंच आधी व्यवस्थित परतवून घ्या, जेणेकरून जेव्हा तुम्ही ही डिश खाल तेव्हा त्याच्यामध्ये तुम्हाला कच्च्या आल्याची चव येणार नाही. तुम्हाला ते जी चव मिळेल ती वेगळी असेल आणि आलं जे फ्राय केलेलं आहे त्याची ती एक छान अशी टेस्ट तुम्हाला त्याच्यामध्ये मिळेल. आता नंतर आपल्याला स्वीट चिली सॉस मोठा इन्ग्रेडियंट आहे, 2 चमचे. ओके, हे सगळ्यात बेसिक आणि महत्त्वाचं आहे नाही का? याच्यामध्ये आता आपण पाणी ऍड करतोय. हो, एकदम जरासं पाणी टाकायचं ना. त्याला सोया सॉस 1 चम्मच. आणि याच्यामध्ये मग सगळ्यात शेवटी आपण मध घालणार आहोत. हो, आणि नमक टाकून द्या. मीठ तुम्हाला मग ते थोडंसंच मला वाटतं ऍड करावं लागेल नाही का चवी. चिकन पण ऑलमोस्ट रेडी झालेले. आता आपण त्याला प्लेटमध्ये या सर्विंग बाउलमध्ये टाकूया. ओके, आपल्याकडे खूप सुंदर अशी कढई आहे नाही का छोटीशी. आपण आपले चिकन हे कढईमध्ये, हे जे आपले ब्राऊन झालेले मस्त फ्राईड चिकन आहे ते आपण छोट्याशा कढईमध्ये
काढून घेतलेले हो. आणि ते डिपिंग सॉस आहे, आपण जो साइड मध्ये डिपिंग सॉस बनवून घेतलेला आहे. हां, थोडं पाणी पास करून घे. हे कॉर्नफ्लॉवर आहे. कॉर्नफ्लॉवर मध्ये लाईक कॉर्नफ्लॉवर मिक्सचर आपण टाकणार आहे. ओके, त्या ग्रेव्हीमध्येच आपण ते कॉर्नफ्लॉवरचं मिक्सचर टाकायचं आहे. एकदम जरासं कॉर्नफ्लॉवर आपण घेतलेलं आहे आणि त्याच्यामध्ये पाणी ऍड केलेलं आहे. आणि फायनली जो हनी आहे, ओके, मध, जो सॉस आणि आपण मध होतं ते मध आता ते जे आपण सॉस बनवलेली आहे, जी ग्रेव्ही बनवलेली आहे त्याच्यामध्ये आपण ते मध आता ऍड केले. क्विकली आपलं सॉस रेडी झालेले. आता सॉस रेडी झालेले. त्याला टॉपिंग करून घ्या सॉसला. आणि ते सेसमी सीड आपण थोडेसे फ्राय करून घेतले होते, थोडेसे आपण फक्त भाजून घेतले होते. हो, आपण पुन्हा भेटूया याच दिवशी याच वेळी एक नवीन शेफ सोबत, नवीन रेसिपी सोबत. तोपर्यंत नमस्कार. रुचिरा प्रसारण सोमवार ते शनिवार दुपारी 2 वाजता.